हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आता आपले होळीचा सण येईल आणि गरमी पण वाढते, त्याच्यामुळे पण थंडा वगैरे बाहेरून आणण्यापेक्षा किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे त्याच्यापेक्षा असंच आहे, दुधापासून बनवलेलं मस्त असं मिल्कशेक बनवून, ड्रायफ्रूट मिल्कशेक बनवून बघा. याच्यामध्ये मी बदाम वगैरे टाकून मस्तपैकी असं मिल्कशेक बनवलेलं आहे. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी अर्धा लिटर दूध तापत ठेवले आणि इथे मी अर्धा वाटी बदाम घेतले होते. ते बदाम गरम पाण्यात किंवा तुम्ही रात्रभर भिजू शकता. गरम पाण्यात भिजून त्याची सालं काढून थोडंसं दूध टाकून त्याच्यामध्ये पेस्ट करून घेतली. आता इथे दुधाला उकळी आली आहे. बघा मस्त मंद गॅसवर दूध आपलं मस्तपैकी उकळून द्यायचं आहे. बघा आणि इथे मी जी आपण बदामची पेस्ट केली होती ती टाकणार आहे. तुम्ही जर पटकन फक्त गरम पाण्यात जरी हे बदाम टाकले तरी ते अर्ध्या तासात मस्तपैकी त्याच्या साला निघतात आणि ते हे होतं. थोडं जास्त वेळ ठेवलं तर अजून चांगले होतात. आणि दुधाबरोबर चांगली पेस्ट करून टाकली तर अजून चांगली पेस्ट होते. त्याच्यासाठी मी दूध थोडं टाकलं होतं. इथे आता 3 चमचे मी साखर टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता आणि मिश्रण कमी गॅसवरच मस्तपैकी हलवतच आपलं हे शिजवून घ्या. दरवेळेला बाहेरून आपण कोल्ड्रिंक्स वगैरे आणण्यापेक्षा असंच घरी मुलांना बनवून दिलं तर चांगलं होतं. हे बघा आणि इथे उकळी काढून थोडं हलवून आपण हे असं उकळी काढून घेऊ. इथं मी 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ती दुधातच पेस्ट करून इथं मी ही टाकलेली आहे याच्यामध्ये. बघा टाकताना मिक्स करून घेतली. इथं तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं बेसन किंवा गव्हाचं पीठ पण थोडंसं, इथं 2 चमचेच घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे कोणताही टेस्ट वगैरे आलं घेत नाही. इथं मी 1 थेंब पिवळा कलर टाकलेला आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही हळद नाहीतर केशरच्या काड्या दुधात भिजवून असं केशर याच्यामध्ये टाकू शकता. तर मी कलर चांगला यावा याच्यासाठी टाकले. नाहीतर हळदीने पण अजिबात टेस्ट वगैरे काही बदलत नाही, तसंच टाकतात. पण मस्त अजून चांगली लागते, अजून हेल्दी होऊन. इथे मी ड्रायफ्रूट बारीक करून टाकलेले आहेत. काजू, बदाम, पिस्ता वगैरे जे अवेलेबल असेल घरात ते तुम्ही टाकू शकता. बघा इथे अर्धा चमचा मी वेलची पूड टाकली आहे. जेवढी तुम्हाला वास किंवा सुगंध किंवा टेस्ट जेवढी वेलची पूडची आवडते तेवढी तुम्ही टाकू शकता. हे मस्तपैकी थोडं घट्ट करून घेऊया, जास्त घट्ट पण नाही. पण हे बघा आता परत मी 2-3 मिनटं बॉईल केलेलं. थोडं अर्धा लिटर दूध अजून थोडं कमी होईल एवढंच जास्त वरून शिजवून घे. जास्त पण शिजवून घेऊ नये, काय तर 10-15 मिनटं मस्तपैकी घट्ट पण होतं आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा पद्धतीने आपण बनवून घेणार आहे. ते बघा इथं तुम्ही पाहिजे तर फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता किंवा अशा पद्धतीने बर्फ टाकून ग्लासमध्ये त्याच्यामध्ये हे मिल्कशेक टाकून सर्व करू शकता. बघा मस्तपैकी आपलं असं आहे. मुलांना कधी असे कोणतेही त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता आणि हेल्दी पण आहे, त्याच्यामुळे आपण मुलांना 1 ग्लास पण देऊ शकता. इथे मी वरून ड्रायफ्रूट टाकले. ही रेसिपी आवडली तर